थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी. याच्या आधीचे जे अभंग आपण बघत होतो याच्यावर एकदा नजर टाकूया. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरी चिहित रे जना हरी चिहित हरे जना हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरी चिहित रे जना हरी चिहित हरे जना हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ ते रूप पंढरी पुंडलिक संगे ते रूप पंढरी पुंडलिक संगे एका नामे पांग पास तोडी एका नामे पांग पास तोडी पास तोडी हरिविणे व्यर्थ
समर्थ सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण वेदमते खूण ऐशी असे वेदमते खूण ऐशी असे ऐशी असे हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद नाही भिन्न भेद विश्वी नाही भिन्न भेद विश्वी हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरि हेची हित अरे जना हरि हेची हित अरे जना हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ. जगात अनेक आश्चर्य म्हणून गणली जातात. ती कुठली 9 मध्यात कोणी आता 10 वाढवायचं वगैरे ते चालूच कार्यक्रम आहे. ज्या गोष्टी सहजपणे आढळत नाहीत कुठेही जगात नाहीत वगैरे वगैरे अशा अर्थाने आपल्याला काय वाटतं मला माहिती नाही. आपण जाणकार आहात, आपणही पाहत असाल काय आश्चर्य जगामध्ये असेल. तर ज्यामुळे आपल्याला दुःख होतं, ज्यामुळे आपण भयग्रस्त असतो, ज्यामुळे आपण सतत चिंतित असतो, त्या प्रपंचाचा इतक्या वेळा अनुभव घेऊन सुद्धा सकाळी उठलं की तेच पुन्हा करावं असं वाटतं. यापेक्षा मोठं आश्चर्य आपल्याला कुठलं आढळ आहे का मला सांगा. परत एकदा करू म्हणतो. सकाळी उठून ते निदान बदलू असं सुद्धा म्हणत नाही. असं म्हणणं ठीक आहे की उजाडल्यावर काहीतरी करावं लागणार की माणसाला, नाही का. काय तोंड धुतलं पाहिजे, चहा घेतला पाहिजे, काय ते केलं पाहिजे, सगळे व्यवहार लागून मान्य. पण पुन्हा मी तेच करीन आणि त्याच पद्धतीनं करीन, हे याच्यासारखं आश्चर्य नाही खरं सांगायचं तर. काल माझं क्रोधाने नुकसान झालं, काल माझं मत्सराने नुकसान झालं, काल मी तुलनेनं वाया गेलो, काल मला त्यामुळं अस्वस्थता आली. हे सगळं मला आज माहिती आहे. उजाडताना परमेश्वराच्या कृपेनं सगळं रिइन्स्टॉल होतं सकाळी उठल्यावर. मला याची एक मोठी किंमत वाटते बाबा. ह्या हार्ड डिस्क परत त्याच्यावर सगळं प्रोग्रॅम सकाळी उठल्याबरोबर बूट केव्हा होतो किती चटकन काय कळत नाही. सगळं रिइन्स्टॉल, सगळं आठवतं. परत माणसं आपली सगळं ते म्हणजे आपली दुसरी वगैरे सगळं रिइन्स्टॉलचं इतकं परफेक्ट होतं. काल एखाद्याबद्दल बहुत दुरावा वाटत होता, तर आज सकाळी उठल्याबरोबर रिइन्स्टॉल होताना प्रोग्राममध्ये काहीतरी मिस्टेक झाली आणि तो आपला वाटायला लागला. असं होत नाही. मला होतं असं वाटतं कुठं खूप वेळा असं वाटतं की बाबा हे सगळं जे काय आहे, एखाद्याबद्दल राग असतो ना, काल राग आला त्याच्याबद्दल खूप,
सकाळी उठल्यावर सगळं रिइन्स्टॉल होतं ना, परत राग तसाच्या तसं रिइन्स्टॉल होतं परत, ते सगळं आठवतं. वास्तविक आता ते चांगलं नाही, इतकी वर्ष आपल्याला त्रास झाले त्याचा. सकाळी उठल्याबरोबर तेवढं डिलीट व्हावं की होऊ नये कुठेतरी ते इन्स्टॉल होताना. नाही परत सगळं तसंच, परत मी हेच करीन, परत ते पैसाच मिळवेन, परत अमुक करीन, बाहेर जाणे, हिंडेन, लोकांनी मान द्यावा, अमुक करा तमुक करा, सगळं जे काय वाटतं ते सगळं पुन्हा उद्या सकाळी वाटतं. आणि हे वर्षानुवर्ष असं वाटत राहतं. आणि एक दिवशी लोकांना कसे काय गेले याचं आश्चर्य वाटतं. एवढं वय नव्हतं वगैरे तर संपलं, यापेक्षा काही नाही. म्हणजे ह्यातच जातं. म्हणजे काय याच्यापेक्षा काही मोठं आश्चर्य असू शकेल असं वाटत नाही. हे आश्चर्य जे घडवतं त्याला मन म्हणायचं. याचं मुळात करता कोण या आश्चर्याचं? या आश्चर्याचा तसा करता म्हणलं तर मन. आता म्हटलं तर तो आहे म्हणलं तर नाही, दोन्ही गोष्टी आहेत. पण जाणवतो तर तो त्याच्याविषयी पुन्हा मला दुसरं हे आश्चर्य वाटतं की त्याच्याबद्दल एवढं आपण वाचले, एवढा अभ्यास केला, इतक्या प्रकाराने बघितलं, सगळं झालं, तरी पुन्हा मनाला उचलून मी फेकून देईन सकाळी तयार होत नाही. परत पुन्हा मनाला शरण आहेच. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज याच्याबद्दल म्हणताना म्हणले की ते खोडा घालतं आपल्याला. म्हणजे जनावराला खोडे घालतात, आपल्याला माहिती असेल, ते पायात अडकवतात, ते लाकडी हे करून अडकवतात. साधं मी बांधतात तर लोडणं बांधलं तर काय होतं आपल्याला माहिती आहे. आपल्याला बरीच लोडणी बांधलेली असतातच. आणली खरी गोष्ट, हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, हे केलं पाहिजे, ते करायला पाहिजे. ही तशी ते खोडा घालतं. काल या मत्सराने मला त्रास झाला, आज सकाळी उठल्यावर हा मत्सर नाही असं ठरवलं. किती एक खोडा निघून गेला मनात, किती सरळ झाली वाट माणसाची. ठीक आहे, 10 अडचणी असतील, एक तरी दूर झाली. 10 ठिकाणी खोडे घातलीत माणसाला. तर हे खोडे घालणारं कोण असेल तर तो हा अहंकार. त्याला त्यांनी विचंबवी खोडा घालून हाडाच्या ह्या सगळ्या देहाला तो खोडा घालून, नुसतं खोडा घालून ठेवीत नाही. आपल्याला माहिती आहे, नुसता समजा खोडा घातला, मी काहीच केलं नाही तर मला काही होणार नाही. एक वेळ म्हणतो मी, कुठेतरी जाचेल, हे होईल, पायाला काहीतरी, आता बेडी असली, पायात बेडी असली तर माणसाला कदाचित हालचाल केली तर जाणवेल. समजा हालचालच केली नाही तर काही होणार नाही. पण हा तसं करीत नाही. हा देहाचे जे त्यांनी खोडा घातलेला देहाला या मनाने, तो जो खोडा घातलाय तो त्याची विचंबणा म्हणजे कुचंबणा करतो, त्याला सुटून देत नाही. म्हणजे जन्मभर त्याला हे सगळं करून परत तेच करायला लावून तो अगदी, म्हणजे मी तर आता ह्यात तर म्हटलंय, काल आपण आता गेल्या आठवड्यात रामायणाच्या ह्याच्यात होतो, विचारात होतो, तर मरणांत आणि वैराणी आपण पाहिलं की नाही. पण महाराजांचे आपण ते प्रवचन वाचताना त्याच्यामध्ये आहे ना की मी गेलो तरी माझ्या भावाला बोलवू नका, शवाला सुद्धा त्याचा हात लागू नये. महाराज म्हणाले काय हा अहंकार, म्हणजे किती हे खोडा घातला असेल मनाने की शेवटी सुद्धा जाताना मी त्याला माफ केले नाही तर काय त्याचे विषय सोडून दिलाय मी, असं तरी निदान आता विषय सोडून द्यायची वेळ, सगळे देह सोडायची वेळ आली. तर काय राहिले तेव्हा, काय सांगे गेले की लवकर अकाउंट सगळं काय ते दागिने फिगिने सगळं, आणि राहिला असलं तर एखादा नंतर काढून घेतात. आपल्याला माहिती एकमेकांना खुणा करतात, मी बघितलेलं आहे, आपण सुद्धा बघितलं असेल की नाही. ते राहिले ते कानात असं एकमेकांच्या कानात सांग, होय तिचं गेलं तर काय करायचं, हे त्यातले तर, आणि काय तेवढे मिळाले 2 तोळे तेवढेच काय असेल ते. इतकं वेळ आली तरी सुद्धा ते पुन्हा मत्सर करणार, पुन्हा अत्याचाराला त्याचा हात लागू नये. आता नंतर कोणाचा हात लागणार, कोणातरी हात लागल्याशिवाय जाणार नाही मनुष्य सरळ तिथपर्यंत, एवढं माहिती आहे. तरी पुन्हा त्याचा हात लागू नये. हात लागू नये काय, आता बाबा त्याचं काही माझं राहिलं, मरणांत आणि वैराणी. म्हणून तो राम म्हणतो ना की तुझा भाऊ तसा माझा तो आता भाऊ आहे. त्याने जे वैर केलं त्यापोटी मी काय करायचं, ते माझं कर्तव्य केलं, ते संपलं. आता त्याचा जसा तुझ्या भावाचा अंत्यसंस्कार हवा तसा त्याचा आता झाला पाहिजे, राजासारखा झाला पाहिजे. तो राजा होता, तुझा भाऊ होता, आता तू राजा आहेस, तर पूर्वीच्या राजाचा जसा संस्कार करायचा तसा त्याचा आता केला पाहिजे, कारण आता हा संपला विषय. म्हणजे कर्तव्याला राहायचं झालं तर आता ह्यांच्यावर मनाचं चालतं का हे मला म्हणायचं.
ह्यांच्यावर ज्याने एवढा त्रास त्या विषयापोटी सहन केला आहे, त्या माणसापोटी सहन केला आहे, एवढा त्याला किती, मी म्हणतो तो किती दुःखातून गेला असेल, किंवा किती संताप, किती क्रोधातून, किती त्रासातून गेला असेल, हे सगळं असून हे असं एवढे दिवस 57 दिवस युद्ध करून सुद्धा पुन्हा त्याला शेवटी एवढ्या तपश्चर्या त्याच्यासाठी करून एवढं सगळं पणाला लावून इतकं सगळं करून ज्याला मारलेलं आहे त्याच्यावर मनाचं चालत नाही. आता मनाने एवढे दिवस केलेलं वैर किती टिपलं असतं पुढे आणि जपलं असतं. नाही, त्या क्षणी त्याचं म्हणणं असं आहे की तो विषय संपला होता, मरणांदाने वैराणे, आता काय नाही. म्हणजे त्यांच्यावर मनाचं चालत नाही, ते जिवंत आहेत, ते गेले, त्यांचा काही विषय नाही, हे जाणारे सांगतायत. म्हणून महाराजांनी मुद्दाम प्रवचनात उल्लेख केलेला आहे हा, की माझ्या सवाला सुद्धा हात लागू नयेस. म्हणून आपण विचार करावा क्षणभर की खरोखर आश्चर्यकारक काय असेल तर हे आश्चर्यकारक आहे. आणि हे आश्चर्य जर आपण जाणून घेऊ शकलो नाही, त्याचा हे एक रहस्य आहे एक प्रकारचं, त्याचा भेद करू शकलो नाही, तर आपल्याला पुढचं पाऊल नाही, परमार्थात पुढचं पाऊल नाही. हे काय करील हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. हे आत्ताचे ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्याला सांगितलं, त्यात वर्णन करताना पुढे ते म्हणाले की हे त्याला खोडा घालतो म्हणजे काय करतो, तर त्याला तो सुटून देत नाही. सगळ्यांच्या विषयी माझी भावना चांगली आहे, माझं कुणाचं काही हे नाही म्हणणं नाही, त्यांना काय करायचं ते करू दे, सर्वाभोवती मला भगवंत आहे असं मी ठरवलेलं आहे, असं सगळं त्याला तो करू देत नाही. असं काही तो ठरवायला लागला तर तो तसला आहे, त्याने असं केलं आहे, तुझ्या लक्षात आहे का नाही, सगळं आठवून देत त्याला, परत सगळं डिलीट झालं. ते आपल्याकडं नाही का ते फाईल हे करून आपण क्लोज करून टाकतो, डिलीट करू, ती रिसायकल बिनमध्ये पडतील, तिथून परत रिट्रीव्ह करून आणून ठेवतो, खातो, हीच ती हसते, हे ते त्यांनी हे केलं, परत पुन्हा रिट्रीव्ह करून फाईल परत आणून देतो तुम्हाला, तिथली बंद करून टाकून दिलेली. म्हणजे अडगळीच्या खोलीतली एखादी वस्तू आणावी तशी, रिसायकल बिन अडगळीची वस्तू ना, अडगळीची जागा ना ती, मग ती त्याच्यातून परत एकदा रिसायकल करून तुम्हाला आणून ते हे त्यावेळेला असं झालं होतं, 10 वर्षापूर्वी त्याने तुमचा अपमान केला, अमकं झालं, तुमकं झालं, सोडू नका त्यांना, आता संधी आली. काय कारण आहे मला असं तो त्यांचं म्हणणं असं की तो तुम्हाला असं करत ठेवतो. 10 वर्षापूर्वी तसं झालं होतं, 20 वर्षापूर्वी आणखीन काय झालं असेल, 25 वर्षापूर्वी आणखीन काय झालं असेल, काय आयुष्य असेल त्याप्रमाणे, अगदी 70 वर्षापूर्वी झालं असेल, पण तरी त्याच्याकडं सगळा डेटा व्यवस्थित काय असेल, काय अचाट काम असेल हे, तेव्हाच सुद्धा ते तुम्ही आत्ता सांगताय ते आम्हाला आत्ता पटते, पण त्यावेळेस ते तसे वागले होते का, आत्ता पटतंय ना, मग ते करा. आपल्या ते जमिनीतून ह्याच्यात होत नाही का व्यवहार, आम्ही स्टेटीने आणते पैसा आणते ह्याच्यात, आम्ही करीन तुम्ही करीन, ते कधीतरी त्यावेळेला ते तसं बोलले ते आम्ही तरुणपणे आमच्या लक्षात आहे आमचं काय झालं ते, आता ह्यांचे अजून नीट बोलायलाही ना अशा अवस्था, आता 75 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, तरी ते त्यावेळेचं सगळं आणून ती परत फाईल उघडून दाखवून त्याच्यात ते सगळे कागदपत्र आपल्या डोक्यातले ते सगळे परत हजर. हे जे कोणी कार्यक्रम करतोय तर तो कोण, आणि त्याच्याविषयी मी इतकं आता हे ऐकतोय, इतकं मी विचार करतोय, अभ्यास करतोय, अनुभव घेतो प्रत्यक्ष. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो जो खोडा घालून ठेवायचा आहे त्याचा खोडा असला आहे की तो मरताना सुद्धा तुमचा तो खोडा सोडत नाही, तो परत एकदा तुम्हाला देहात अडकवतो आणि म्हणतो परत एकदा जग, असंच खोडा घालून माझ्या ताब्यात राहा. एखाद्या आता म्हणू नये पण एखाद्याच्या घरी एखादा मुठीत असतो की नाही, म्हणजे मुठ केवढी असेल, मी म्हणतो जाऊ चला आपल्याला काय विचार करायचं कारण नाही, एखादा मुठीत असतो, त्यांनी सांगावं आणि करावं, किंवा त्यांच्या मनात यावं आणि ह्यांनी करावं, म्हणजे आणखीनच तर ठीक आहे. तो मुठीत असतो का नाही, काही चालत नाही त्याचं, हे कोणाला म्हणत नाही मी ऑनलाईन, कोणी इथलं कोणी कोणाच्या मुठीत नाही असंही समजू आपण, क्षणभर असं समजू की असं नाही कोणाचं मान्य, पण तरीसुद्धा हे ते तसं करायला लावतो. तो खोडा असला आहे, मुठीसारखा आहे तो म्हणतो तर कारण काय आहे, एकदा हा जो खोडा सुटला आणि ह्याला जो मोक्षमार्ग सापडला तो सुटला घ्या, कायमचा सुटला गेला, मायेच्या धावडीतून सुटून ते उड्डाण करावं तसं तो गेला परमेश्वराकडे, पाहत नाही तेव्हा असं पाहत नाही, खरं म्हणजे मुक्त झालेलं पाहत नाही. काही वेळेला काय असतं आपल्याकडे मानसशास्त्र, आता हा मनाचाच विषय आहे, मानसशास्त्राशी निगडीत असणार, तर त्याचा जो काही शास्त्राचा भाग आहे तर त्याच्यामध्ये हा पण एक भाग आहे
हे काही काही ना असं मेसॉकिस्ट असतात किंवा त्याचे खूप प्रकार आहेत. तर त्याच्यातले काही लोक असे असतात, साध्या भाषेमध्ये सांगतो, काही लोकांच्या शास्त्रानुसार असे असतात की त्यांना असं एक दुःखाची एक आवड लागते हळूहळू. दुःख असं वाटणार नाही आपल्याला, पण त्यांना हळूहळू अशा तऱ्हेने एक सतत दुःख होत राहणं म्हणजे त्याची एक आवड लागते. आनंदमध्ये आला का नाही की त्यांना मध्ये आल्यासारखं वाटतं काहीतरी. हे असं कसं काय आज काहीच नाही, म्हणजे असं दुःख नाही आपल्याला असं नसलं तर ते निर्माण करतात काहीतरी. आपल्याला नाही का जसं करमत नाहीचं होतं, हे समजा सुट्टीचा दिवस आहे, काही करू नये. आपण म्हणतो नाही का, अनेक वेळेला म्हटलंय की सुट्टीचा दिवस आहे, काही करायचं नाही, काय अगदी टी व्हीसुद्धा ऑन करायचं नाही. मुलं असतील तर ते हे पण लावायचं नाही, काय आपलं ते खेळ ते पण लावायचं नाही, काय नाही, आज निवांत काही करायचं नाही, शांत राहायचं दिवसभर मस्त. आपल्याला कधी शांत राहता येत नाही, सारखा अभ्यास असला म्हणजे अभ्यास करावा लागतो, अभ्यास नसला म्हणजे खेळावं लागतं. असं नाही वाटत नाही, पण ठीक आहे, जे काय करावं लागतं ते करावं लागतं आपल्याला. त्यामुळं आता ते काय करायचं नाही, काही करायचं नाही असं म्हणून बस, तर दिवस जाईल का मला सांगा. एक 2-3 तास जाणं सुद्धा अवघड आहे सकाळी उठल्यापासून. एक कशी बशी एक थोडा वेळ काढून एकदा आंघोळ करेल, पण ते केलं की असं वाटेल की खिडकीतून बघू तर निदान आपला मित्र उठला आहे का, काय मैत्रीण असेल तर मैत्रीण उठली आहे का, अलीकडे मित्रसुद्धा मैत्रीण उठली का बघतील हे सांगता येत नाही. आजच्या काळा आता काळ मोठा विचित्र आहे, आपल्याला कळत नाही, त्याच्यातलं काय बोलू नये. तर हे जे काय झालं ते मग पुन्हा झालं, दिवसभर काम झालं ना परत. म्हणजे खरं म्हणजे इतकं शांत आता खरं दिवस काही करू नये असं. पण हे ते तसं मन करून देत नाही. मग हे जे काही करून देत नाही तर ते त्याला ती भीती आहे की एकदा हे आपल्या ताब्यातनं सुटलं. जसं ते समजा स्वतःच्या विचाराने ते सांगितलं नाही का तसं कुठेच असले ठीक आहे, पण समजा जर हे स्वतःच्या विचाराने काय करायला लागले आणि समजा कोणी यांना गाठ पडलं आणि ह्यांना समजा जर काय स्वतंत्रपणे करायची बुद्धी झाली, तर अशी काही जर संधी किंवा असा काही प्रसंग आला तर वेळीच आपण त्याला आवर घातला पाहिजे. कारण काय होईल, पुन्हा ही एक वेळ आहे, उद्या दुसरी वेळ येईल, परत तिसरी वेळ येईल, स्वतःच्या मतानं वागायला सुरुवात करतील. असं जर उद्या झालं तर आपलं काय राहिलं, तिथं ती अडचण. तेव्हा मोक्षमार्गामध्ये हे जे काय आपलं आहे ते टिकवण्याचा प्रयत्न आहे, आणि तो जोपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत मोक्षमार्गाचे ज्या पायऱ्या आहेत त्या चढता येणार नाहीत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि त्याच्याचबरोबर त्यांचे गुरु आहेत ते ह्याच्याही पेक्षा अधिकाराने तेच सांगतात की समता वर्तावी, अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्षमार्ग. तोपर्यंत नाही, ह्याच्याशिवाय काय मार्ग नाही, हा नाही मिळणार. जर आपण असं मनाच्या आहारी जाणार असू, जर त्याला असा खोडा घालायला देणार असू, तर आपल्याकडे सुद्धा मुक्तीच्या समजा एक आपण आनंदाच्या परमार्थाच्या मार्गाला निघालेले आहोत अशी कल्पना करू. हे सगळे मंडळी आपण त्या दिशेनं चालले, ठीक आहे. आपल्याला जो निर्भेळ निरुपाधिक असा जो आनंद ज्याच्यासाठी जन्माला आलो तो मिळवायचा आहे, त्यासाठी एक प्रयत्न करतोय. तर ते जसं ह्याच्यातही आहे, 18व्या अध्यायातही आहे, तर ते जसं वर्णन केलं आहे की असा जर कोणी निघाला तर तो प्रयत्न करतो, पण सर्वात पहिल्यांदा कोण त्याला जर आढावा येत असेल पहिलं कामाला, एखाद्या चांगल्या कामाला सुद्धा आपण पाहिलं असेल की आडवा येणारा मनुष्य हा पहिला विचार करण्यासारखा गोष्ट असते त्यातली. ह्याला आडवं कोणी, चांगलं काम आहे त्याला आडवं कोण येणार. तर ह्या आपल्या मोक्षमार्गाच्या चांगल्या कामाला आडवं कोण येणार, अहंकारम बलम दर्पम, त्यातला अहंकार सर्वात पहिल्यांदा जो येणार तो अहंकार. कारण तो म्हणतो की माझ्या तावडीतून सुटला की सुटलाच, हा गेला भगवंताच्या तावडीत, तर त्याच्या इच्छेनं हा चालेल असं होतं. मग आपल्याला मगाशी जसं उदाहरणात सांगितलं तसं जर मित्राच्या सल्ल्याने कोणी चालायला लागला, जर मैत्रिणीच्या सल्ल्याने कोणी तर ते गेलं ना ह्याच्यातनं मुठीतनं गेलं, मग आता नाही तसं म्हणणार, मग त्याची भीती वाटते. तसं वाटू नये, कारण म्हणजे मुक्त होण्याचा प्रश्न आहे इथं. उदाहरणाचा भाग सोडून देऊ, पण लक्षात हे घ्यायला हरकत नाही की अक्षर मोक्ष मार्गाला जर कोण चालला तर पहिला कोण अडवेल हे गीतेत सांगितलेलं आहे. अहंकारम मग बलम दर्पम वगैरे सगळं पुढे आहेच, ते दळवेल, पण सर्वात पहिल्यांदा अहंकार अडवेल. आणि तेथ अडवावया आले, ते सरळच त्यांचं म्हणणं आहे, तिथं ते अडवायलाच येतात. दोषवैरी, ते दोषवैरी आहेत, ते अडवायला येतात. काही चांगलं करायला गेला
तर चांगलं करायला मी आता चांगलं करायला लागलो हेच सांगतो. किती बारीक त्याने अडवले अजूनही अडकवणं इतकं बारीक असतं की मी आता नित्यनेमाने उपासनेला जातो, मी आता नित्यनेमाने देवाला जातो, नित्यनेमानी काय ज्ञानेश्वरी वाचतो, काय भागवतो वाचतो, हे त्याचं नित्यनेमाने चालू आहे असं तो 4 लोकांना सांगतो की अहंकार म्हणतो बरं झालं सर सांग, अजून 4 लोकांना सांग की झाला घोटाळा. म्हणजे किती हे काम अहंकाराचं असेल. कारण हे एक झालं की एक नाद आहे तो, त्याचा लगेच दुसरीकडून काहीतरी प्रतिसाद देणार. मग समजा आता ते लोक चांगले असतील, समजा अशी कल्पना करू की ते लोक चांगले आहेत, तर ते म्हणतील वा वा तुम्ही दररोज देवाला जाता, सकाळ किती वाजता, पहाटे 5ला, वा वा किती छान असेल, भाग्यवान आहात. की काय होईल, वाईट वाटेल, बरं वाटेल की अहंकार म्हणेल छान. अजून एक 4 लोकांनी ह्याला बरं म्हटलं, ह्याला आणखीन बरं वाटेल, आणखीन बरं वाटलं की सापडला परत. म्हणजे चांगल्या मार्गाला लागलेला सुद्धा कसा सापडेल आणि कसा काय करेल. त्यासाठी हे दोषवैरी त्यांना काय करा असं स्पष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी एरवी कधी सांगितलं म्हणजे यात सांगितलेलं आहे. इथे निवृत्तीनाथांनी काय सांगितले ते पण बघतो. तर त्यांना धोपटा असं म्हणलेत, धोपटिले वैरी, दोषवैरी जे धोपटिले. म्हणजे असा जर कुठे तो शिरणार असेल, वाईटाचं सोडून देऊ, बाहेर धनदौलत सोडून देऊ, बाकीचे काय मानमान्यता असेल सोडून देऊ, पण हे जर अशा ठिकाणी जर आलं परमार्थात मोक्ष मार्गात तर त्याच्यासारखं अडकवणं नाही. एक वेळ बाहेरचा आहे, पैसा मिळाला, एखाद्याला अहंकार झाला, माझ्याकडे खूप पैसा आहे असं एखाद्याला अहंकार झाला, काय आपलं पुरून उरेल का, काय 4 पिढ्या म्हणतात 10 पिढ्या म्हणतात तसं झालं, तर त्याला आता अहंकार झाला. मग तो लगेच त्याचं वागणं वेगळं असतं. आला की सगळ्यांनी मान दिलं पाहिजे, अमकी केलं पाहिजे, जात तिकडे. काय अहंकार, हा अहंकार कसा आहे, किरकोळ आहे तसा, माझ्या दृष्टीने या अर्थाने किरकोळ आहे. कारण काय असतं, त्याच्या कुठेतरी दसपट त्याला एक कोणतरी नंतर भेटायची व्यवस्था ठेवलेली असते, त्याची काय काळजी करायचं कारण नाही. कधीतरी भेटतो, तो भेटला की लक्षात येतं अरे आपलं काय आहे. आमच्या तिथे वृद्धग्रस्त होते पाहुण्यांच्यापैकी, तर ते अशी खूप श्रीमंत एकदम, म्हणजे त्यात पंचक्रोशी म्हणून पूर्वीच्या काळात पंचक्रोशीच्या भाषेत होतं, ही जुनी गोष्ट आहे. तर पंचक्रोशीत कोण असा माणूस नाही, एवढी त्यांची संपत्ती, काय त्यांची इस्टेट म्हणा काय संपत्तीचं. तर ते आपली ही दिंडी होती, दिंडीला गेले, त्यांना तहान लागली म्हणून एका माणसाचे जवळ जात होते घराजवळ, ते सहज उभे राहिले तर ते तिथे खाली बसले. बसा ना बसा. कारण दिंडीत एक असतं की ते भगवत भक्तांच्या विषयी खूप बाकीच्यांना खूप वाटतं आणि त्यामुळं त्याचं दर्शन घ्यावं, त्याच्या पाया पडावं, तर तिकडे ते पंढरीचं बरोबर मग आपल्यावर प्रसन्न होईल, तिकडे गेल्यासारखं होईल असं वाटेल म्हणून नमस्कार करतात त्यांना नमस्कार केला आणि म्हणले बसा, गुळ पाणी घेऊन जा. त्यांना असं वाटलं अंगणामध्ये बसले, आपल्याला गुळ पाणी आणून दिलं. खरंच त्या काळातली गोष्ट गुळ पाणी आणून दिलं. पूर्वी पद्धत ही होती, चहा काफी वगैरे बिगर असलं काही नाही, गुळ पाणी द्यायचं आणि आरोग्यकारक होतं ते. तर त्यामुळे साधं करायचाही प्रश्न नाही, ते आणून दिलं, प्यायलं, सगळं झालं. तर त्यांना वाटलं परिस्थिती एकंदरीत पाहिली तर ठीक आहे यांचं बरं असेल. मग बोलता बोलता आपल्या विषय निघाला. मग तेच सगळं कळलं की त्यांची कितीशे एकर जमीन आहे वगैरे सगळं. ते झाल्यावर उठले आपलं रामकृष्ण हरी सोडून दिलं. म्हणले आजवर इतकी वर्ष आपण हे बाळगलं डोक्यामध्ये, आज एका क्षणात नुसतं गुळपाण्यात पांडुरंगाने आपल्याला काय ते दाखवून दिलं. म्हणून म्हणलं त्याची व्यवस्था असते. जय जय राम कृष्ण त्यांच्या मार्गात असावं. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी. त्यात होते म्हणून ही गाठ लवकरच. आणि त्यामुळे निदान त्याचा तरी काही पुढे राहिलं नाही. कौतुक ठीक आहे, अरे ही तर इथे आपण केली पंचक्रोशीत नाव आहे, इथे आपल्याला ह्याच्यातलं हे एका पाऱ्यात टाकलं तर हे यातलं काय वर सुधारायचं नाही, जरा सुद्धा हालायचं सुद्धा नाही, एवढं त्या माणसाकडे आहे. आणि तो आपल्या पाया पडतो, मंडस बाजूला काढून ठेवले, नमस्कार केले, माऊली, ही पद्धत आहे. हे करणाऱ्याकडे लगेच. म्हणून म्हटलं धन आहे, दौलत आहे, काय आहे, शरीर हे आहे, सुदृढपणा आहे, काय तर काही नाही. एवढं शरीर सुदृढ आहे, माणसाचं दणकट आहे, म्हणून केवढा अहंकार असतो, ह्याव करेन त्याव करेन, सगळं एक शब्द कोणाला काढून देत नाही वगैरे वगैरे, सगळे अशी ठाकाचे लोक वगैरे असतात. काही नाही, साधं इथं जरा पायरी चुकची झालं लगेच काय.
त्यामुळे याचं काही फार नाही माहिती. तिथे अहंकार आहे पण तो उतरवण्याची किती किरकोळ साधे साधे व्यवस्था आहेत, पण ते काही चालत नाही. त्यामुळे धन आहे, दौलत आहे, सौंदर्य आहे, अमकं आहे, तमकं आहे, ज्याचं ज्याचा म्हणून ज्याच्या ज्याच्या पोटी तो अहंकार निर्माण होतो, ते सगळे हे अशा गोष्टी आहेत, बरोबर आहे, तर राहणार. पण ते कार्य कोणाचं आहे मुळात हे लक्षात ठेवा. हे तो कार्यक्रम करतोय हा, असू दे काय पैसा असेल, काय सत्ता असेल, कारण बघतोच एक धक्का लागतो जाती सत्ता, एका रात्रीत सत्ता जाते, काय नाही हे होतं. म्हणजे ह्याला धक्के देण्याची किंवा तो अहंकार खाली आणण्याची यंत्रणा व्यवस्था काहीतरी आहे, ती पण आपलं काम करत असते. फक्त संदेश घेणारा पाहिजे, की संदेश तर मिळतं, सगळ्या विश्वामध्ये संदेश आहे की नाही. कुठे एखादं झाड आलं, पान आलं, काय आलं, काहीतरी कशाही नाही संदेश मिळेल. तर आपण बाहेर बसलो समजा, एक खूप उकडते, काय होते, आपल्या हातात काही नाही, तो पंखे बिंके सगळं घरात, बाहेर बसले समजा, तर काही तिथे आपल्या हातात नाही, वारं सुटण्यासारखं नाही, बरं वाटेल. पण करणार काय, जे कर्तृत्वाचा जर अहंकार एखाद्याला असेल तर सहज जाऊन अशा ऐन उन्हामध्ये जाऊन बाहेर बसावं असलं. म्हणजे काय करू नका तसं, घरातली उगाच ओरडतील, म्हणतील हे आणि काय नवीन आणि काय काढले वगैरे, तर तसं काय नाही. कर्तृत्वाचा अहंकार असतो ना माणसाला, मी हे केलं, मी हे पदावर आलो, मी अमुक मिळवलं, तमुक मिळवलं, विद्या मिळवलं, हे झालं, ते झालं, ठीक तुमचं झालं ना तसं, जरा चांगलं कडक उन्हात जाऊन बसत बाहेरचं. थोडा वेळ तापल्यावर एक तर आग तर यावं लागतं, आणि नसेल तर तुम्ही नेमके उठायला निघाला की एकदम झुळूक जवळ राहतो, समोर कर्तृत्वाचं सगळं एका झुळकी एक झुळूक दाखवून देते, एका झुळकीत कळतं की हे काय आहे आणि कुणाचं कर्तृत्व खरं आहे. माझं कर्तृत्व हे झुळूक आणण्याचं नाही. वारा आला त्यावेळेला किती बरं वाटतं, पण आणू म्हणलं तर ते नाही शक्य, तर तो यायला लागतो. तसं परमेश्वर लगेच एखाद्या तेच प्रपंचात खरं सांगायचं तर परमेश्वर 10 वेळा आपटतो आपल्याला. खरं सांगायचं माझ्याच अनुभव आहे बाबा, की 10 वेळा वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे कुठे ना कुठेतरी त्याला कर्तृत्वाला, धनाला, दौलतीला त्याचे काय बेत असतील, त्याला सगळ्याला कुठेतरी तो एक धक्का देतोच. 1, 2, 3, 4 तरी मन म्हणतं अरे तसा काही तू कमी नाही. समजा एखादी वेळ येते अशी जा पुढे, अजून म्हणतो तो शरण जायला तयार नाही. मनुष्य भगवंताला शरण द्यायला तयार नाही. तो शरण गेला तर सगळा प्रश्न सुटलेला आहे. तर तो जो प्रश्न आहे तो खरा जिथं सुरू झालाय तिथंच सोडवायला लागेल, नाहीतर हा आपल्याला खोडा घालून या जन्मातनं पुढच्या जन्मात पाठवत राहील सारखं. तो म्हणणार पुन्हा कैदेत न पडावे इकडे सांगितलं आपल्याला, आणि इकडे तो कैदेतच टाकायला बसले. तो म्हणले तू गेला तरी त्याचा तो हे जाणार नाही, अहंकार त्याला जाणार नाही, आणि तो त्याला परत जन्म घ्यायला लावणार. कारण हे अहंकारामुळे जी कर्म होणार ते ती बंधक असतात. त्यामुळे हे होतं. मनुष्याने कर्तृत्वाने मनुष्य किंवा ह्या कर्माने कर्तव्य म्हणून आपण त्या कर्तव्याने त्याला काही त्रास होत नाही. तो मोकळा राहतो कर्तव्य करून. खूप मोठे एखादं समजा विद्या मिळाली, विद्या मिळवणं हे माझं कर्तव्य होतं म्हणून ती मिळाली, संपलं. आता तिचं काय असेल त्याच्यात काय एवढं असायचं, म्हणजे त्या विद्येचं काय नाही. काय आपल्याला जे असेल ते, विद्या असेल, धन असेल, ठीक आहे. मला यश आलं हाताला, काय ते आता शेवटी ते पैसा आला, समजा एक अगदी व्यवसायात आला, अशी कल्पना करू. व्यवसायात आलं, ते गिराईक आलं, आपण ठेवल्या मालाला गिराईक आलं आणि त्यामुळे तो पैसा आला ना. समजा अगदी माल अगदी छान आहे तुमचं, तुम्ही अगदी निवडून सगळं मार्केट अभ्यास करून सगळं केले, खूप फिरकलंच नाही. अजून कोणीतरी दुसरा कोणीतरी मोठा असेल, त्याच्याकडे स्वस्त असेल, त्याच्याकडे चांगला असेल, काय कारण आहे आपल्याला काय माहिती. आपल्याकडे कोण आलं नाही एवढं खरं, तर आपण बसून राहिलो तर कसं वाटेल. म्हणजे ते त्याच्याकडून आलं, हे ज्याला कर्तव्य म्हणून जर समजा त्याच्याकडे आलं, कशाने धंद्याने आलं, कशाने काय व्यवसायाने आलं, नोकरीने आलं, काय आलं ते, तर ते जे काय आलं ते त्या कर्तव्य मी जे काय केलं त्याचं फळ म्हणून ते आलं. ते आता परमेश्वराच्या इच्छेने आला. जो शरणागत आहे, जो भगवंताचा आहे, तो म्हणतो हे त्याचं आहे, त्यामुळे ते ठेवून दिलं. त्याचं आहे ते ठेवलं. मला पोटापुरतं वापरायचा हे दिलेलंच आहे, हक्क दिला आहे, त्याच्यासाठी ते करायचं आहे, ते माझं कर्तव्य आहे. ते मी पोटात जर 2 घास घालीन तर मी रामकृष्ण हरीने, तर मग काय पोट माझ्या तोंडून म्हटणार की नाही, तेवढं तरी मला केलं पाहिजे. मग तेवढं ते आलवडच आहे, तो काही प्रश्नच नाही. पण ते मी कसं मिळवलं, हां थांबा जरा, तो शिरला कली जसा शिरतो त्या ह्याच्या गोष्टीत जसं आहे ना, तर कुठे शिरला, कुठे अगदी कुठल्या एखादं कृत्य एवढंसं चुकलं होतं, तुम्हाला माहिती. गोष्टीत एवढंसं चुकलं, फक्त पाय धुवायचे राहिले. साध्या भाषेमध्ये ते गोष्ट आपल्याला माहितीच, पाय धुवायचे राहिले, तोंडला सापडला. कारण शास्त्र, धर्मशास्त्रात ह्याच्यात सापडला, शास्त्रमार्गात सापडला.
ती त्याने पाय नाही धुतले, मग चला खात एकदा शिरला की मग नाही सोडत नाही. तसं तो अहंकार असं बसून राहिला, तो सारखा आपल्याला सगळीकडून असं. मग ते आता ते खरं सांगायचं तर आपल्याला हे त्रासदायक आहे खरं म्हणजे. अहंकार हा आपल्याला सुद्धा टोचतच राहतो, तो आपल्याला सुखावत राहतो. ही केवळ त्याची भ्रमाची बाजू सुखावणं, आणि खरी आत आहे त्याच्या ते टोचणी आहे. कारण ते पुढे सगळं तर काही तसं चालणार नाही चाललं, आणि दुसरा धनिक मोठा भेटला की आपल्याला मनातल्या मनात हिरबसल्यासारखं होतं. एखाद्याला एक सौंदर्याचा अहंकार आहे, त्याच्यापेक्षा दसपट सुंदर मनुष्य दिसला की छान आहे खरंच, म्हणजे खरंच तेच ते कळलं म्हणजे काय ते काय ते तुमचं छान आहे ते कळलं आता. मग ते सुरुवातीलाच जर म्हणलं असं देवाच्या दयेने माझी प्रकृती चांगली, हा छान एवढं म्हणलं चाललं की मग देवाच्या दयेने तेही जन्माला देवाच्या दयेने आलेले, त्यांनाही धन पैसा काय ते देवाच्या दयेने मिळालेले. मग असं त्यानं जर हे जे ज्याच्या लक्षात आहे त्याला त्याचं कौतुक वाटेल चांगल्या अर्थाने, त्याला आत काही दुखवणार नाही. ती अहंकाराची जी वरची बाजू सांगितलं ना भ्रमाची किती सुखावते ती नाही, ती दुसरी बाजू आहे. ह्या दुसऱ्या बाजूने काय होतं, दुसऱ्या बाजूने सावध राहतो मनुष्य उलटा. ज्याला हे कळलेलं आहे, जो शरणागत आहे, तो म्हणतो हा ठीक आहे, परमेश्वर विद्या डोक्यात बुद्धी दिली, ती उत्तम चालली म्हणून परीक्षेत उत्तम मार्क पडले. नंतर मी अमुक केलं म्हणून गेला, त्याला हवाच आहे. सावध जसं एखादं शोधत असतो तसं सावध शोधत असल्यासारखा अहंकार शोधत असतो. तर कसल्याही मार्गाने माणसाला, म्हणून महाराज म्हणले ना श्रीमंतालाच अहंकार आहे असं नाही. प्रवचन बारकाईने वाचत असलं तर आपल्या हे लक्षात येतच असेल, तो श्रीमंताला आहे असं नाही, गरिबाला सुद्धा तो असतो. आपण भिक्षा नाही घातली तर काही नाही घातलं तर तुमचं एक घर नाही, मला 56 घर आहेत. ला बाबा गरीब असला, दारात भिक्षेकरी असला तरी सुद्धा तो हे म्हणू शकतो, हे उद्गार येऊ शकतात. तर ज्याच्याकडं काही आहे, पैसा आहे, काय घरदार आहे, काय संपत्ती काय असेल ते आहे, हे सगळं असेल तर त्याचं काय करीत असेल तो, ज्याच्याकडं काय नाही त्याचं एवढं करतो. त्याच्या तोंडून असं येतं तर ज्याच्याकडे काहीतरी आहे त्याचं काय करीत असेल, म्हणजे म्हणून त्याच्यासाठी ते म्हणतात की हा जो अहंता, ही जी अहंता ती खंडावी असं त्यांचं म्हणणं आहे. समता वर्तावी, अहंता खंडावी, तेनेची पदवी मोक्षमार्ग, मग हा मोक्षमार्ग आपल्याला मोकळा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. बाकीचं आपण आता नंतरच्या वेळेला बघूच. पण हे म्हणजे अगदी एखादी गोष्ट सर्वात प्रायोरिटी असते तशी ही सर्वात प्रायोरिटीची म्हणजे फर्स्ट अँड लास्ट असं म्हटलं तरी चालेल. अगदी पहिली आणि अगदी शेवटची जर काय गोष्ट असेल तर ही आहे. तर आणि त्याच्यापासून जी मुक्त माणसं आहेत तीच खरी मुक्त आहेत. बाकीचे काहीही मिळवत, अगदी परमार्थसुद्धा मिळवत, सगळं पाठ आहे, प्रवचन आहे, हे आहे, उद्योग आहे, ग्रंथ आहेत, अमकाय सगळं विद्या आहे, सगळं आहे. पण त्याच्याबरोबर हा मागे डबा धरून बसलेला आहे. तर मग त्याला पण पुढची पायरी नाही, त्याच पायरीवर. म्हणून विद्वत्तेनं मनुष्य मुक्त होत नाही, अभ्यासाने होत नाही. खूप गोष्टी यादी दिलेली आहे, ह्या कशाने होणार नाही. नम्र भावे सर्वाभूता ठने कोंडिले अनंता, त्याला शक्य येते नम्र भावे सर्वाभूता. मग आपल्याला, आणि हे खूप मोठं झालं, अगदी खूप छोटं झालं तरी सुद्धा घरातली एखादी गोष्ट आहे, काय अगदी स्वयंपाक पाणी आहे म्हणा, काही नोकरी चाकरी आहे म्हणा, हे जे काय आहे साधं ते सुद्धा सगळं जर केलं आहे आणि आपण आपल्याला त्याच्याविषयी अहंकार नाही, आपल्याला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही, कोणावर काय गाजवायचं नाही, असं ज्याचं असतं तो आहे बाबा परमेश्वराने दिलेलं आहे म्हणून जमलं, बुद्धी होती चांगली चालली, त्यावेळेला आठवलं सगळं म्हणून पास झालो, असं ज्याला वाटतं तो लोकांना सुखाचं वाटतं, आपल्याला स्वतःला वाटतं बरं वाटतं, माणसाला त्याचा त्रास वाटत नाही. पण तो जर मिरवायला लागला ते तर त्याचं लगेच आपल्याला अस्वस्थता येते की अरे बरोबर आहे मिळाले, पण ह्यापूर्वी 2 वेळा नापास झाला, आत्ता डिस्टिंक्शन मिळालं आहे, बरोबर आहे, हे मग लोकांना आठवतं. मग ते कारण कळतं ना हे सगळं की मूळ कशाचं आहे. मग निरहंकार मनुष्य असेल, अहंता खंडावी, ती ज्याने अहंता खंडून काढलेली आहे, तो मनुष्य साध्या व्यवहारात सुद्धा सुखाचा होतो. तर भगवंताकडे जायची त्याची वाट नक्की मोकळी होत असली पाहिजे. ती जी पदवी म्हणजे त्याचे जे स्टेप्स, त्याच्या जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, पदवी हा आपल्याला शब्द जो नेहमीचा माहिती आहे, तर तो आपलं एक पोझिशन काय पोस्ट अशा अर्थाने माहिती आहे. पदवी या शब्दाचे मूळ संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत, तर त्याच्यातला हा एक आहे की हा जो आपल्याला नेहमी परिचित आहे, पोस्ट आहे, पोझिशन आहे वगैरे. पण त्याचे अनेक जे अर्थ आहेत त्याच्यामध्ये पायरी किंवा मार्ग असं सुद्धा आहे. एखाद्या मार्गावर जायच्या ज्या पायऱ्या असतात त्याला सुद्धा पदवीच म्हणतात. तर तेणेची पदवी मोक्षमार्ग,
जर अहंता खंडली आणि समता वर्तावी. आपल्या मनात ती येत नाही. समतेचा अर्थ आपण पुढच्या वेळेस बघू. समता म्हणजे नुसतं सारखं पाहणं अशा अर्थात नाही. समतेचा काही खोला अर्थ आहेच, पण निदान या अहंकाराच्या जी बाजू आहे त्याच्यावर विचार करावा एवढं त्यांना म्हणायचं आहे. त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नसेल तर निवृत्तीनाथांनी आता जे उपदेशपर अभंग आहे स्पष्ट, त्याच्यामध्ये उपदेश केला की हे करा, नाही तर नाही होणार. असं महाराज शेवटी म्हणले ना, शेवटी अगदी सगळी शेवटी सांगून शेवटी म्हणले, रामावेणं हे तर समजू नका. ते अगदी शेवटी स्पष्ट सांगावं लागलं. इतके दिवस ते चांगलं आहे, त्याने आपलं भलं होईल, ते अमुक होईल, ते आजपर्यंत मोठ्या मोठ्या परमेश्वर आता अवताराने सुद्धा कंठी धरलं, अमकं झालं तुमकं झालं सगळं सांगून रामाविणं इथं समजून शेवटच्या अभंगामध्ये हे सांगावं लागलं की याच्यासारखं काही नाही. एवढं आता माझं म्हणणं लक्षात घेऊन आता काहीही विचार करू नका आणि अभ्यास वगैरे सोडू नका, असं शेवटी ह्या भाषेत सांगावं लागलं. तसं तसं उपदेशाच्या भाषेमध्ये शेवटी सांगावं लागतं. अगदी त्यांचा नाईलाज होतो की आता सांगायला मी नाही, तर आता निदान एकदा माझं म्हणणं म्हणून तरी त्यांच्याकडे असू दे की मी सांगितलंय करायला, असं तरी असू दे. नाहीतर महाराज आज्ञेच्या भाषेत कधी बोलले नाही तर आपल्याला माहिती आहे महाराजांचा भाषा विद्यार्थी आहे नेहमी. असं करावं, असं बरं दिसतं, असं केलेलं चांगलं, अशी भाषा आहे. तर त्याच्यात सुद्धा शेवटी ही भाषा अगदी शेवटच्या क्षणी बदलावी लागली. त्यांना असं करू नको, असं कर, असं जे म्हणायची भाषा येते ती शेवटी त्यांना वापरावी लागली. तसं जे उपदेश पराव आहे त्याच्यातला एक अभंग आहे. समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, अहंता खंडावी अहंता खंडावी. आपल्याकडे आहे, नंतर आपण हे करून घ्या, तेवढंच चिकटून घेतलं तर बरं होईल. हे 68-69-70 आता राहायला पुस्तकामध्ये, तर त्यातला हा आता शेवटून दुसरा म्हणू. आणि नाथांचंही भौतिक संकीर्तन तेव्हा संपेल काय कोणा ठाऊक. तर हा आपण आपल्याकडे 269 घ्या अशी विनंती आहे. एवढं म्हणू. समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, समता वर्तावी अहंता खंडावी, समता अहंता खंडावी, क्षमाधरी चित्ती अखंड श्रीपोती, क्षमाधरी चित्ती अखंड श्रीपोती, एक तत्व चित्ती ध्यायी देसु, एक तत्व चित्ती ध्यायी देसु, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी. नाम हाच मंत्र
नित्य नाम सार नाम हाची मंत्र नित्य नाम सार दुसरा विचार घेऊ नको दुसरा विचार घेऊ नको समता वर्तावी अहंता खंडावी समता वर्तावी अहंता खंडावी अन्य शास्त्रे भगवता नाही पै मुक्तता अन्य शास्त्रे भगवता नाही पै मुक्तता हरि नाम गाता मुक्ती रोकडी हरि नाम गाता मुक्ती रोकडी रमता वर्तावी अहंता खंडावी समता वर्तावी अहंता खंडावी नित्य सुख घ्यावे नामाचे अनुभवावे नित्य सुख घ्यावे नामाचे अनुभवावे तरीच सुख पावावे इही लोकी तरीच सुख पावावे इही लोकी समता वर्तावी अहंता खंडावी समता वर्तावी अहंता खंडावी निवृत्ती भजन नित्यानुष्ठान निवृत्ती भजन नित्यानुष्ठान एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा समता वर्तावी अहंता खंडावी समता वर्तावी अहंता खंडावी तेनेची पदवी मोक्ष मार्ग तेनेची पदवी मोक्ष मार्ग समता वर्तावी अहंता खंडावी समता वर्तावी अहंता खंडावी अहंता खंडावी अहंता खंडावी अहंता खंडावी म्हणलं थांबायची येता पण आपल्याला महाराजांचं परत एकदा स्मरण होतं म्हणून सांगतो. महाराज म्हणले आजपर्यंत जे जे अवतार झाले ते सगळे अहंकाराचा नाश करण्यासाठी झाले. त्याच्यात सगळे आले. आपण आणखीन पुढे विचार करून पहा. मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे भ्रमदायक जग सर्व ही मानुनी भ्रमदायक जग सर्व ही मानुनी माया आसर हे माया आसर हे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे कामादिक रिपु दंडुनि अंतरी कामादिक रिपु दंडुनि अंतरी
सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्यायी मनी आंधळे ध्यायी मनी आंधळे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे रघुवीर अक्षयी देल तूते रघुवीर अक्षयी देल तूते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे